समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या मुलामुलींच्या लग्न सोहळ्यासाठी मदत व्हावी आणि त्यांना हातभार लागावा यासाठी उमरखेड तालुक्यामधील आदिवासी बहुल कोर्टा गावामधील गावकरी मागच्या 51 वर्षांपासून सामूहिक विवाह मेळाव्याच्या माध्यमातून समाजहिताचं काम करतात। त्यांनी आतापर्यंत तब्बल 6500 युवक युवतींना एकत्रित करीत त्यांचा विवाह लावून संसारोपयोगी मदतही केली आहे। यंदाही हनुमान जयंतीचं औचित्य साधून सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 1972 साली हनुमान जयंतीचं औचित्य साधून गावकऱ्यांनी पहिला मेळावा घेतला होता। घनदाट जंगलात वसलेल्या गावात जाण्यासाठी रस्ताही नव्हता। त्यावेळी गावातील मोहनाजी साखरे, जगन्नाथ तिवारी आणि उकणराव खरवाडे या गावकऱ्यांनी ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या माध्यमातून 1972 साली पहिला सामुदायिक विवाह सोहळा कोर्टा इथे घेतला होता आणि यावेळी गावातीलच 6 मुलांचा विवाह गावातल्या 6 मुलींशी करण्यात आला होता। तेव्हापासून कोर्टा गावातील श्री विश्वनाथ देवस्थान मंडळ आणि समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आज तागायत गावामध्ये सामुदायिक विवाह मेळावा होतोय। मागच्या 15 वर्षांपासून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, उत्तमराव इंगळे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेळावा पार पडतोय। देवस्थान संस्थांच्या माध्यमातून या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना कपडे, मंगळसूत्र, जोडवी, शासकीय मदतीची हमी देण्यात येते। वराडींना जेवणही देण्यात येतं। उमरखेड तालुक्यामधूनच नाही तर यवतमाळ जिल्हा, नांदेड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आदिवासी बांधव नोंदणी करून हा विवाह करतात।